नमस्कार दादा. नमस्कार. आपण राजवाडीमध्ये गावामध्ये आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. तर भाजप आणि शिवसेना सध्या चुरस दिसून येते. तर राजवाडीमध्ये ह्या दोघांपैकी कोणाचं पारडं जड वाटतं? सगळ्यात जास्त पारड शिवसेनेचं आहे. शिवसेनेचं का हो? कामच केलीत लोकांची तेवढी. काय काम केलं आम्हाला तर काय दिसेना कुठं काय बोर्ड सगळ्या गावात बघा गेल्या 5 वर्षात झालेली कामं, अनिल भाऊंच्या माध्यमातून झालेली कामं. इथं गावात गेल्या 5 वर्षात पाण्याची टाकी झाली गावासाठी, गावासाठी विहीर झाल्याची त्या क्रायटेरियामध्ये बसत नव्हतं. त्या पद्धतीनं ती विहीर तलावाखाली अनिल भाऊने पाठपुरावा करून मंजूर करून गावासाठी पाण्याची कायमची सोय करून दिलेली आहे. ओके. इथं दुसरा एक आपल्या तालुक्यामध्ये गट चांगला कार्यरत दिसतोय तो की भाजपाचं. त्यांचं काय कामाचा विकास अजेंडा आहे काय? कुठं तुम्हीच बघा की आता गावात काय विकास त्यांनी केलाय, कुठं भाजपचं कुठं काय दिसतंय बघा. गावात पाट्या बघा, कामं महाग झालेली. सगळ्या अनिल भाऊ आमदार असताना कामं झालेली आहेत. पाट्या बघा तुम्ही आता पत्रकार आहे, तुम्ही बघू शकता गावात कुठं कुठं कुणी कामं केली. आता तुम्ही एक युवक दिसताय, ग्रामपंचायत सदस्य दिसताय, याचा अर्थ तुम्हाला थोडासा विकास कामाचा चांगला अनुभव आहे. तर मी एक तुम्हाला विशेष प्रश्न विचारतो की पंचायत समिती झेडपीच्या अंतर्गत किंवा त्यांच्या मार्फत वेगवेगळ्या विविध योजना युवकांसाठी असतील, महिलांसाठी असतील, शेतकऱ्यासाठी असतील. तर तुमच्यापाशी असं कोण आले का त्याचा योजनेचा आम्हाला लाभ मिळवून द्या वगैरे, तर असं कोण आले का तुमच्याकडे? नाही येतील, पण आता काय झालंय, आम्ही आता 3 वर्ष झालेत मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून. तर आता तिथं प्रशासकच आहे. तर ती काय आपण जे कोणाची काय आडी अडचणी येते डायरेक्ट आपण तिथं नेऊन सोडवतो. कुठं काय प्रॉब्लेम आला तर आमच्या अध्यक्ष तानाजीराव पाटील यांना कानावर घालून ते प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत आणि सोडवतो. आता इथून पुढे उमेदवार आपलं निवडून देतात, त्यांना आम्ही ती कामं सांगेन आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ती कामं करून. आता भाजप आणि शिवसेनेचा कोणता उमेदवार उभा आहे तो सध्या? शिवसेनेचं पृथ्वीराज पाटील आणि पंचायत समिती गणात दिलीप अण्णा हेगडे. ओके. आणि तुम्ही विकास तर म्हणता आमदार बाबर आणि तानाजी पाटलांनी केला, मग हे पृथ्वीराज पाटील कसं काय नाव घेतलं तुम्ही? पृथ्वीराज पाटील म्हणजे गेले 3 वर्ष झाले कामात आहे ती, आणि त्यांनी कामाच्या जे काम करतायत ही लोकांनी उमेदवारी त्यांनी करायला भाग पाडले. कारण त्यांची कामाची पद्धत युवा आणि इथून पुढे ती काय काम करणार आहे ती लोकांना त्यातनं दिसून आलं त्या नेतृत्वातनं. त्यामुळे लोकांनी ही उमेदवारी त्यांनी करायला भाग पाडलं आणि लोकांच्यातनं आलेला कल आहे. तालुक्यात अशी चर्चा आहे की दिगंची जिल्हा परिषद गटासाठी ओबीसीची आरक्षण पडलेलं असताना पुरुष तर कुणबीतनं फॉर्म भरून पाटलांनी उमेदवारी दाखल केली, तर त्याचा काय इफेक्ट होईल पाटलांवर? इफेक्ट काय, मुळात तुम्हाला सांगतो, कुठलंही पद आहे ते घटनात्मक पद आहे. म्हणजे पद कशासाठी असतं तर लोकांची सेवा, लोकांची कामं करायला असतं. म्हणजे ते हेतू जास्त काय, म्हणजे हेतू महत्वाचा काय आहे, पद आलं म्हणजे लोकांची सेवा, लोकांची कामं होण्याशी मतलब आहे. म्हणजे कुणबीत ना आला किंवा ओबीसीत ना आला ह्याला जास्त महत्व नाही, लोकांची कामं करणं हे महत्वाचं. आणि ह्या तालुक्यात लोकांची कामं कोण करते हे लोकांना माहिती आहे. आणि पृथ्वीराज पाटील हे युवा चेहरा आहेत, लोकांना कामं करतील का नाही हे लोकांनी माहिती आहे. आणि 100% त्यांच्या माध्यमातून इथं ह्या तालुक्यात कामं होणार आहेत. त्यामुळं कुणबीत नाला ही ती जास्त महत्वाचं नाही, काम महत्वाचं आहे लोकांचं. म्हणजे राजवाडीमध्ये जातीपातीकडे बघून मतदान होईल का विकास? राजवाडीमध्ये मुळात ओबीसीनेच निवडणूक उचलून धरली शिवसेनेची. पृथ्वीराज पाटलांना निवडून आणण्यासाठी कंबर खचली ओबीसी लोकांनी. त्यामुळे तो प्रश्न निर्माण येत नाही, कारण कर्तृत्ववान चेहरा आहे. ओके. साधारणपणे किती टक्के मतदान होईल? तुम्हाला मी टक्केवारी सांगू शकत नाही, पण तुम्हाला आज सांगतो, आमचं शिवसेनेत 2 उमेदवार लीड नसणार ही 100% खात्री देतो.